14 डेज आउट मित्रांनो, अमेच्युअर ऑलिम्पिया इंडिया आपल्या कॉम्पिटिशनला 14 दिवस बाकी आहेत. तर दिवसेंदिवस मनातली एक भीती पण बोलू शकतो किंवा एक्साइटमेंट पण, 3-4 गोष्टी एकदाच आहेत की मी स्टेजवर कसा दिसणार आहे, त्याच्यानंतर तेवढ्या चांगल्या ॲथलीट्समध्ये मी कसा दिसणार आहे, माझी काय प्लेसिंग येणार आहे, काय कसं काय बरेचसे विचार आहेत डोक्यामध्ये. तर ते ॲक्च्युली मी नाही केले पाहिजे, कारण माझी पहिलीच कॉम्पिटिशन आहे मी ही. त्याच्यामुळं एवढा स्ट्रेस न घेता मी माझा रोज 100% देतो, रोज डाईटच्या बाबतीत, वर्कआउटच्या बाबतीत. तर टाईमपास न करता आपण निघूया वर्कआउटला. वर्कआउटला जायच्या आधी मी माझी प्री वर्कआउट मील घेतो. ओके, तर प्री वर्कआउट मीलमध्ये भाई स्वीट पोटॅटो असणार आहेत. वाव, दिवसभर कार्बोहायड्रेट्स बंद. चलो, मी माझी प्री वर्कआउट मील घेतो आता. मित्रांनो, प्री वर्कआउट मील घेतो आहे. प्री वर्कआउट मीलमध्ये आहे तिलापिया, 200 ग्राम तिलापिया आणि 100 ग्राम स्वीट पोटॅटो. तिलापिया थोडी खाल्लेली आहे. तर ही आहे माझी प्री वर्कआउट मील. माझा फक्त कॉम्प्लेक्स कार्ब प्री वर्कआउट मीलला असतो, जो की आहे स्वीट पोटॅटो थोडासा रोस्ट केला आहे. भाई काय फिलिंग येते प्री वर्कआउटला. बाकी पूर्ण दिवस कार्ब बंद आहेत, डिप्लिशन भाई. तर मित्रांनो, मील करून भेटतो जिममध्ये. आज करायचे आहेत हॅमस्ट्रिंग्स. सावध ना. ओके मित्रांनो, आलो आहे जिममध्ये. एक्सायटेड आहे हॅमस्ट्रिंग्स करण्यासाठी. आज चांगलं फील होतं आहे. कार्बोहायड्रेट 100 ग्राम स्वीट पोटॅटो घेतलेला आहे आज. ओके, पूर्ण दिवस कार्ब बंद होते. तर मग चला चालू करूया मजबूत वर्कआउट एकदम. बाकी यार, मी ना आज ही एक पॅन्ट ऑर्डर केलं आहे आदिदासची. थोडी महाग आहे पण भाई काय एकदम कम्फर्टेबल आहे. पहिल्यांदा अशी पॅन्ट घालतो आहे मी. कमेंट करून सांगा मला कशी वाटते ती. ओके, चलो. डिप्लिशनमध्ये बॉडी आहे ना अशी दिसते, मसल श्रिंक असतो, ती स्किन स्लो चिपकत जाते मसलला. आता मी जर मिररमध्ये बघितलं ना मला तर एकदम लो वाटेल मला कॉन्फिडन्स. पण जर मी फ्लेक्स केलं ना, फ्लेक्स, सी द डिफरन्स. तुम्हाला नॉर्मल दिसेल एकदम. सी, मजा आ रहा है भाई, मला मजा येते बस. एक वॉर्मअप सेट केला आहे, अजून एक वॉर्मअप सेट करतो. तर कमेंट करून सांगा फॅट लेवल किती डाऊन जाते आणि हॅमस्ट्रिंग थोड्या कमजोर आहेत, पण दिसत असल्या तर बघा. वेरी गुड. इसको बोलते सपोर्ट भाई, हद से ज़्यादा. मित्रांनो, हेअरकट आणि बियर्ड मला ट्रिम करायला जायचं आहे, पण त्याच्यासाठी पण टाईम नाही भेटत. सकाळी वर्कआउट, संध्याकाळी वर्कआउट. तिथं थोडं वियर्ड दिसते, मला पण समजतं ते. पण प्रॉब्लेम असा आहे ना की मी 1 तास पण खराब नाही करू शकत आता प्रेपमधला. एवढा हा इम्पॉर्टंट टाईम आहे. म्हणून मला माझी ही इच्छा नाही की मी जाऊ तिकडे आणि माझी एखादी मील मिस होईल किंवा माझा वर्कआउट मिस होईल. समजू शकता तुम्ही.
बाकी मजबूत सेट करतोय एकदम. भाई लॅक्टिक ॲसिड का आलाय लेग्समध्ये. लॅक्टिक ॲसिड मीन्स जो फायर जो तुमच्या मसल्समध्ये येतो, बर्न क्रेझी. मी मॅक्स टू मॅक्स हेवी मारण्याचा प्रयत्न करेन, कारण वर्कआउट जास्त टाईम नाही होत, जेवढा टाईम होतो तेवढा करतो. हा जो हॅमस्ट्रिंगचा एरिया आहे ना माझा, हा वाला इकडून दाखव. मला वाटतं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो की थोडा फॅट आहे जो की जाणार आहे. तर यू कॅन सी जे ग्लूट्स आहेत ना त्याचे फायबर्स दिसायला लागलेत. दिसत दिख रहे क्या भाई? बाकी अजून 10 दिवसात अजून फॅट डाऊन जाईल. वॉटर जो आहे तो कट केल्यानंतर अजून शार्प कंडिशन येईल. तर मला असं वाटतं की माझी फिजिक लाईफमध्ये पहिल्यांदा एवढी चांगली दिसणार आहे. बघूया, दिसली पाहिजे. पण मला तेवढे मसलची फुलनेस पण ठेवायची आहे. तर मला कार्ब लोडिंग करायची, आणि कार्ब लोडिंग खूप बेकार काम आहे. जर ती फेल गेली ना तर खूप इश्यू होऊ शकतो माझ्या कंडिशनसोबत. पण ठीक आहे, बाय, संपलो. मित्रांनो थोडे फोटोज काढले मध्ये, त्याच्यामुळे टी शर्ट रिमूव्ह केली. 4th 3rd वर्किंग सेट. एकदम लाईट द्या सपोर्ट. कंप्लीट घे. एवढा ग्रंटिंग का करतो माहिती आहे का? कारण पहिले जे 2 व्हेरिएशन करतो ना 8 ते 10 सेट इथपर्यंतच. भाई मेरी औकात उतनी है अभी वर्कआउट करने की, उसके आगे नहीं होता मेरे से. 8-10 सेट नंतर एनर्जी अशी संपते ना. 100 ग्राम स्वीट पोटॅटो भाई एवढा होतो कार्ब, तो किती टिकणार आहे? त्याच्यावरती सर्वाइव्ह करायला लागते.
अजून 10 दिवस डिप्लिशन. मग भाई कार्ब लोडिंग चालू. कार्ब लोडिंगचा सर्वात जास्त इश्यू लेग्समध्ये होऊ शकतो ब्लोटिंगचा. मिड सेक्शन एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. मी जसा क्लासिक फिजिकला कम्पीट करणार आहे त्याच्यामध्ये माझे लेग्स ॲक्च्युली माझे लेग्स वीक आहेत. जर याला ब्लोटिंग पकडली ना कार्ब लोडिंगने तर मग ते पण नाही चांगलं दिसणार. त्याच्याने थोडा नाही बराच प्रॉब्लेम होऊ शकतो. मित्रांनो स्टिफ लेग डेडलिफ्ट्स करतोय. हा वर्कआउट थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे पण आपण इन्फॉर्मेटिव्ह सध्या काही करत नाही आहोत कारण मी तेवढा आता नाही करणार आहे. मी इन्फॉर्मेशन तुम्हाला नंतर प्रेप नंतर सगळं काही डिटेलमध्ये व्हिडिओज बनवणार. आता फक्त तुम्ही एन्जॉय करा आणि मला पण एन्जॉय करू त्या प्रोसेसला आहे ना. तर ही एक्सरसाइज तुम्ही तुमच्या हिशोबाने परफॉर्म करू शकता पण ट्राय करा की तुमचे नीज लॉक असतील. नाही केलं तरी पण चालतं जर तुमचा माइंड आणि मसलचा कनेक्शन चांगला असेल तर. ठीक आहे. तरी पण सांगतो तुम्हाला. हे बघा डंबल पकडलं डंबल किंवा बार्बल तुमची नी कंप्लीट लॉक असेल त्याच्यानंतर खाली जायचं आहे. सी इथपर्यंत तुम्ही गेलात ना त्याच्यानंतर तुमची बॅकमधून मूवमेंट होईल जी की करायची नाही एवढंच. आणि खाली जाताना थोडा कंट्रोलमध्ये पुलिंगवरती फोकस करायचा आहे. जेव्हा तुम्ही पुल करता ना तेव्हा तुमचा हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स स्क्वीज होतो राईट. तर त्याच्यामध्ये ट्रेन होतो तो. आय होप तुम्हाला समजलं असेल. बाकी ही गोष्ट खूप प्रॉब्लेम करते खूप जास्त. आता मी लेग कर्ल करत होतो ना त्याच्यामुळे तो स्ट्रेच होते है ना. इथं अडकतोय बेंच त्याच्यानंतर हा आपण स्ट्रेच केला ना की ही स्किनला जागा राहत नाही तो फाटतोय. जे होतंय ते होतं. आता करून टाकायचं कॉम्पिटिशनपर्यंत. इम्पॉर्टंट आहे आता कॉम्पिटिशन. जखम बरी होऊन जाईल कॉम्पिटिशन झाल्यावर. पण कॉम्पिटिशनला कुठं कमी पडलं ना तर ती जखम इथं कायमची राहील. म्हणून ती जखम इथे नाही राहिली पाहिजे. बस ही जखम बरी होईल. स्ट्रॉंग माइंडसेट. प्लेस जरा चेंज केलेली आहे मी कारण ते तुम्हाला पण बघायला नीट भेटत नाही आणि थोडं कंजेस्टेड होते म्हणून इथंच करतो. इथं आता बल्गेरियन स्क्वॉट्स करणार आहे. बघूया किती सेट्स करू शकतो. भाई बॉडी असं वाटते वर्षभर अशी असू द्या पण अशी 0 कार्ब डाईट नको. हे अनहेल्दी असू शकता जास्त टाईम केला तर. हॉनेस्टली सांगू तर वर्षभर रिप्ट एकदम चांगले ॲब्स अशी फिजिक मेंटेन ठेवणं कठीण असतं मित्रांनो. आणि ती ठेवावी पण नाही मी तरी बोलेन. एखाद्याचा मेटाबॉलिझम चांगला जेनेटिक चांगले आहेत ठीक आहे पण नाही भाई. माणूस इथून जास्त सायको होतो कारण शुगर बंद तुमचे कार्बोहायड्रेट्स बंद चिडचिड होते है ना. बाकी मी माझा आता सेट करतो. किती चिडचिड झाली
तरी देर इज नो ऑप्शन. हॅमस्ट्रिंग फुल टाईट भाई. आणि व्हिडिओ खूप मोठे असणार आहेत. सगळे व्हिडिओ मोठे असणार आहेत भाई. ज्यांना खरोखर एन्जॉय करायचे आहेत ना व्हिडिओज, ते फक्त बघतील. बाकी यार शॉर्ट व्हिडिओज है ना, तसं काय होणार नाही. कारण हा जो आपला यूट्यूब आहे तो कम्प्लीट रॉ आहे. जे आहे ते तुमच्या समोर आहे. याच्यासाठी काय जास्त बऱ्याचशा फॅन्सी गोष्टी मी करत नाही की मी त्याच्यामध्ये चांगला दिसू आहे ना, 2 गोष्टी खोट्या बोलू आणि तुमच्या मनात एक चांगली जागा पैदा करू, असं माझं काय नाही. यस सर. वेरिएशन चेंज करतो. 2 ते मॅक्स 3 सेट. त्याच्यानंतर लँडमाईन बारवरती घेईन मी. ग्लूटसाठी जी एक्सरसाइज आहे ना, त्याचं मला ॲक्च्युली टेक्निकली नाव नाही माहिती काय. लँडमाईन सुमो स्क्वॉट्स बोलू शकतो, आय डोंट नो. अरे यार, ग्लूट्समध्ये स्ट्रेंथ आहे, वर्कआउट करू शकतो, पण एंडशोत मी ग्रिप पावडर विसरलो. हा सरकतोय. शी, काय नाही, अजून एक सेट मारतो. 2-3 रेप जास्त गेले असते अजून इझिली. मित्रांनो, सेकंड सेट करतोय. जास्तीत जास्त हेवी मारण्याचा प्रयत्न करतो आणि कमीत कमी सेट्स करतोय, कारण कमी टाईममध्ये मी चांगला मसाला ट्रेन करण्याचा प्रयत्न करतोय.
अरे भाई ओके मित्रांनो, मी कंप्लीट थकलो आहे आणि याच्या पुढे काही स्पेशल नाही होणार आहे. मी हा समोर जो बार लागला आहे ना, तिथे मी फक्त हिप थ्रस्टचे 2 ते 3 सेट मारणार आहे आणि हा एक सेट. तर आपण आहे ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्ही बघताय मला बोलायला पण जास्त जमत नाही कारण एनर्जी नाही. आय होप तुम्ही समजून घ्याल. आपण जे काय ना भाई शांततेत बोलू. कॉम्पिटिशन संपल्यानंतर फक्त आपण प्रयत्न करूया सगळे की आपला काहीतरी चांगली प्लेसिंग येईल किंवा काहीतरी चांगलं होईल. पहिल्यांदा खेळतो आहे, 0 एक्सपेक्टेशन्स आहेत, पण ट्राय करतो आहे मी. तर एवढा मोठा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल थँक्यू. आणि तुमच्या मराठी मित्रांना शेअर करा की भाई रोहन ॲस्थेटिक असा यूट्यूब करतो. ओके, जे रिअल आहे ते बोलतो यूट्यूबमध्ये. तर शेअर करा आपल्या मराठी मित्रांना आणि चांगला वर्कआउट करा, चांगली डाईट करत राहा. पैसे नसतील मेहनत करा, काम करा, पैसे कमवा. आणि जर बॉडी बिल्डिंग पॅशन आहे, बॉडी बिल्डिंगवरती खर्च करा, पण विचार करून खर्च करा. ओके, मला नाही असं वाटत की कोणी कुठून तरी पैसे अरेंज करून ती पॅशन फॉलो करावी. नाही, तसं नका करू प्लीज. मी केलेले आहेत मिस्टेक, त्या तुम्ही नका करू, है ना. तर थँक्यू मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा यार. सबस्क्रायबर्स तर वाढत नाही, अजिबात सबस्क्रायबर्स वाढत नाही. तर प्लीज सपोर्ट करा. तुम्हाला करायचं असेल तरच कराल तुम्ही, नाही तर नाही करणार. चलो बाय. मजबूत बना, मजबूत. मी सध्या डिप्लिशनमध्ये आहे.